थोड्याच वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील आणि सरकारचं शिष्टमंडळ यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। दोघांमध्ये चर्चा झाली होती, तब्बल 1.5 तास ती चर्चा रंगली होती। त्यामधून आता अशी माहिती, विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे की जी चर्चा झालेली आहे ती सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि आता मनोज जरांगे पाटील हे सभे ठिकाणी वळलेले आहेत। सभेमध्ये ते आपली पुढील भूमिका मांडणार आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी एक भूमिका मांडली आहे की ते आझाद मैदानात जाण्यासाठी आग्रही आहेत। त्यावरती त्यांना आता जे पोलीस अधिकारी आले होते त्यांनी देखील त्यांची समजूत काढलेली आहे। मात्र आता मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात जाणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा शिष्टमंडळ भेटीसाठी आलं होतं तेव्हा काही पोलीस अधिकारी देखील भेटीसाठी आले होते। तुम्ही आझाद मैदानात येऊ नका, आझाद मैदानात जर का आलात तर थोडे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात अशी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र आता सकारात्मक चर्चा झाली आहे असं देखील आता म्हटलं जात आहे। मनोज जरांगे पाटील आता सभेमध्ये जनतेशी संबोधन करणार, आपली भूमिका ती मांडणार आहेत। आपल्यासोबत जे मराठा समाजातील काही आंदोलक आहेत ते सोबत जोडले गेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। जी चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली अशी त्यांची माहिती आहे। दादा, काय सांगाल? सकारात्मक चर्चा झालेली आहे बैठकीमध्ये, शिष्टमंडळ आलं होतं, त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे। मनोज जरांगे पाटील आता सभेमधून पुढची भूमिका मांडणार आहेत। पाटील फक्त एकच म्हणतात की आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, बाकीचं काही नाही। आणि आझाद मैदानावर जे पोलिसांनी अडचण घातली ती फक्त सरकारच्या दबावामुळेच अडचण घातली असं आमचं मराठ्याचं सकल मराठ्याचं मत आहे। पोलीस प्रशासन मनोज दादा पाटलाला प्रेशर आणतात आहे आणि वैयक्तिक आरक्षणाची गरज मी तुम्हाला सांगतो, मीडिया माध्यम सांगतो की मला तिन्ही मुलीला आरक्षण लागत तरी सरकार झोपलेलं आहे। याचं काय जागा कधी मला इंजिनियर आरक्षण दिलं पाहिजे सरकारने, तरी हे सरकार झोपलेलं कसं आहे? आणि आझाद मैदानात जाणार का? जाणार ना, आरक्षण मिळतं जाणार नाही। आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आझाद मैदानात जाणारच आहे। आरक्षण दिलं तर आझाद मैदानात जाणार नाही। आरक्षण पण फक्त आम्हाला आरक्षण, आझाद मैदानात जाणारच आहे आम्ही, आझाद मैदानात जाणारच आहे आम्ही। पाटील आता जे म्हणतील ते करणार आम्ही, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघार जाणार नाही। मात्र आता बैठकीत सकारात्मक चर्चा झालेली आहे। जर का आता इथेच जर का सगळा काही तोडगा निघाला तर इथूनच माघारी फिरणार की इथून पुढे आझाद मैदानात पुन्हा जाणार? आझाद मैदानात पाटलाचा आदेश झाल्याशिवाय आम्ही कुठे जाणार नाही। पाटील जर म्हणले मागे आरक्षण घेऊन मागे जातो तरच मागे जाणार आम्ही, नाही तर जाणार नाही। पाटलाच्या आदेशापुढे एकही सकल मराठा समाज नाही। पाहायला गेलं तर पाटलांचा आदेश आल्याशिवाय आम्ही कोणतीही पुढील भूमिका घेणार नाही। पाटील जे म्हणतील तसे आम्ही पुढील भूमिका घेऊ असं मराठा समाजातील आंदोलकांचं बोलणं आहे। दादा, काय सांगशील, पुढची भूमिका काय असणार आहे? आज फक्त 10% समाज गोळा झालेला आहे। जर आम्हाला आरक्षण नाही भेटलं तर आमचा सकल मराठा समाज इथं मुंबईत येऊन आपल्या प्राणाचे बलिदान देण्याची तयारी ठेवीन। जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही मोहिनी, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। वेळ पडली तर आम्ही आझाद मैदानात देखील जाऊ, ही आक्रमक भूमिका जी आहे ती मराठा समाजातील आता आंदोलकांनी घेतलेली आहे। मराठा समाज हा नतमस्तक होणं पण जाणतो आणि समोरच्याचा शिर उडवणं पण जाणतो। एक मराठा पाहणं हेच महत्त्वाचं आहे की मनोज जरांगे पाटील आपली सभेमध्ये काय भूमिका मांडतात, आझाद मैदानात जातात की नाही, की इथूनच विजयाचा गुलाल उधळून ते पुन्हा माघारी फिरतात। मोहिनी, नक्कीच आपण सूरज ज्या पद्धतीनं पाहतोय की सगळेच मराठा बांधव आता या जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष देऊन आहेत। किती वेळात या सभेला सुरुवात होणार आहे? पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील आता सभेच्या ठिकाणी वळलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये या सभेला सुरुवात होईल। 10 ते 15 मिनिटात या सभेला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे सभे ठिकाणी पोहोचायला त्यांना थोडासा वेळ लागतोय। मात्र पोलीस देखील सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून आहेत। थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे सभे ठिकाणी पोहोचतील आणि आपल्या मराठा समाजातील नागरिकांना ते संबोधित करतील आणि पुढील भूमिका मांडतील। मोहिनी, नक्की ज्या पद्धतीनं सूरज आपण पाहतोय की सर्वच मराठा बांधवांना आता आज या बैठकीनंतर काय नेमका तोडगा निघालेला आहे याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या सर्व अपडेट बद्दल। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं हे अपडेट घेत राहणार आहोत। तर आज आपण पाहतोय की सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील यांची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे आणि मराठा आरक्षणावर आजच तोडगा निघण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। सरकारच्या शिष्टमंडळानं वाशीतील एपीएमसी मध्ये जरांगे यांची भेट घेतलेली आहे आणि या शिष्टमंडळासोबत जरांगे यांची 1 तासहून अधिक काळ खरं तर ही बैठक झाली आणि या बैठकीनंतर अगदी थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील वाशीतील शिवाजी चौकामध्ये आपली भव्य अशी सभा घेणार आहेत।